बीडमधला महादेव मुंडे मृत्यू प्रकरण आणि या प्रकरणी भाऊ अशोक मुंडेंचा एसआयटीनं आता जबाब नोंदवलेला आहे। वडील दत्तात्रय मुंडेंचा देखील जबाब नोंदवलाय। भाऊ आणि वडिलांची 2 तास चौकशी झाली आहे। बीडच्या अंबाजोगाईत एसआयटी तळ ठोकून असल्याचं लोकशाही मराठीला सूत्रांकडून कळत आहे। एसआयटी चौकशीला आता वेग येताना दिसतोय। बीडच्या अंबाजोगाईमध्ये एसआयटी तळ ठोकून आहे। सूत्रांकडून या सगळ्याविषयी अपडेट आता समोर आलेले आहे। बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरण आणि या प्रकरणी आता महादेव मुंडे यांच्या बंधूंचा आणि वडिलांचा एसआयटीनं जबाब नोंदवलेला आहे। या सगळ्या प्रकरणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर आता मात्र या ठिकाणी कारवाईला वेग येताना दिसतोय। बीडच्या अंबाजोगाईमध्ये एसआयटी तळ ठोकून असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। महादेव मुंडे मृत्यू प्रकरण आणि या प्रकरणी अपडेट समोर येते। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडून। हरिदास, काय अधिक माहिती आहे? नक्कीच लागूची सांगता येईल की महादेव मुंडे खून प्रकरणाला तब्बल 22 महिने होत आलेले आहेत। मात्र यातील एकही आरोपी आतापर्यंत निष्पन्न झाला। याच्यावर मुख्यमंत्र्यांनी एसआयटी देखील स्थापन केलेली आहे। मात्र एसआयटी मोठ्या प्रमाणात तपास करत आहे आणि एसआयटी जी आहे ती त्याच भागामध्ये तळ ठोकून असल्याचं माहिती मिळत आहे। आणि विशेष म्हणजे महादेव मुंडे यांचे जे भाऊ आहेत अशोक मुंडे व दत्तात्रय मुंडे आणि त्यांचे वडील जे दत्तात्रय मुंडे आहेत यांचा जबाब जो आहे तो नोंदवलेला आहे। मात्र यातून जी माहिती आहे ते महत्वाची माहिती जी एसआयटीला मिळेल अशी तरी अपेक्षा या ठिकाणी होती। कारण गेल्या 2 तास त्यांची जी चर्चा आहे ती या ठिकाणी केली गेली त्यांच्याबरोबर। आणि काय नेमकं झालं होतं, कोणत्या कारणाने महादेव मुंडे यांची हत्या झाली, नेमकं का झाली आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी जी आहे ती कुटुंबातल्या व्यक्तींना माहीत असते। काही ना काही घरामध्ये कुरबुर असते, कोणत्या कारणावरून महादेव मुंडे यांचा खून करण्यात आला या सर्व तपास त्या अनुषंगानं एसआयटी सध्या करत आहे। लागूजी अगदी हरिदास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।